नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सहकारी संस्था किंवा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ज्याला आपण म्हणतो, ही संकल्पना आता आपल्याला नवीन राहिलेली नाहीये. प्रश्न फक्त एवढाच आहे की त्या गृहनिर्माण संस्था किंवा सहकारी संस्था याच्याबद्दल ह्याच्या कायद्यांविषयी आपल्याला माहिती किती आहे. आपण एखादी सदनिका विकत घेतो म्हणजे फ्लॅट विकत घेतो, त्याचे आपण मेंबर होतो म्हणजे सभासद होतो. या सभासद, मेंबर, फ्लॅट विकत घेणं, सदनिका आपल्या नावावर असणं, ह्याच्या मागे काही लॉज असतात, काही कायदे असतात. ह्या कायद्यांची आपल्याला माहिती असण्याची नितांत आवश्यकता असते. सोसायटीचे बायलॉज म्हणजे काय असं जर विचारलं तर मला वाटतं की फार कमी लोकांना त्याची माहिती असेल आणि ती माहिती असण्याची आवश्यकता अशी असते की जेव्हा समस्या निर्माण होतात त्यावेळेला ह्या सगळ्या संकल्पनेच्या मागचा हेतू असा आहे की तुम्ही सहकार्यांनी त्या सगळ्या समस्या सोडवाव्यात. त्या सहकार्याने सोडवल्या केव्हा जातील, जेव्हा मला त्याचे नियम माहिती असतील. तर ह्या दृष्टीने आज आपण थोडंसं नियम माहिती करून घेणं, 97वी जी घटना दुरुस्ती ह्या मध्ये झाली 2012 साली, तर त्याची माहिती करून घेणं, त्या घटना दुरुस्तीची आवश्यकता काय होती, हे कायदे का केले गेले, ह्याच्याही मागे खूप मोठा विचार आहे. हा एक समजून घेणं, ह्या दृष्टीने आजचा आपला जो विषय आहे तो विषय असा आहे, सहकारी गृहसंस्थांचे कायदे. सहकारी गृहसंस्थांचे कायदे हे जेव्हा आपण कायदे जाणून घेणार आहोत त्याचबरोबर हक्क आणि कर्तव्य ह्याच्याही बाबतीत आपण खूप जागरूक असणार आहोत. आज आपल्याला ह्या सर्व संबंधातली माहिती करून देण्यासाठी जे आलेले आहेत त्यांचं आपण स्वागत करूया. त्यांचं नाव आहे सुनीता गोडबोले. नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या कार्यक्रमात मी तुमचं मनापासून स्वागत करते. सुनीता, त्यांच्याबद्दल माहिती सांगायची झाली तर विमेन्स लीगल फोरम सहकारी गृह संस्था ह्याच्या त्या प्रेसिडेंट आहेत. खरं सांगायचं तर त्याच्या त्या फाउंडर मेंबर आहेत. म्हणजे त्यांची ही जी संकल्पना आहे ही त्यांनी सर्वप्रथम मांडली आणि आज त्याच्या त्या अध्यक्षा म्हणून काम करतात. हेच करत असताना अनेक वेळेला त्या RTI ज्याला आपण म्हणतो की राईट टू इन्फॉर्मेशन किंवा माहितीचा अधिकार ह्याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये जनजागृती करावी ह्याही दृष्टीने त्या काम करत असतात आणि जवळपास गृहसंस्थांच्या प्रत्येक गोष्टींवरती त्या अतिशय उत्तम मार्गदर्शन करतात. तेव्हा म्हणून आपण आज त्यांना कार्यक्रमाला बोलवलेलं आहे. तुमच्याही मनामध्ये अनेक प्रश्न असतील, कारण हा प्रश्नच मूळ इतक्या जिव्हाळ्याचा आहे, तेव्हा तुम्ही अगदी मनापासून मोकळेपणाने आम्हाला प्रश्न विचारू शकता. ते प्रश्न विचारण्यासाठी तुम्हाला लागणारे आमचे दूरध्वनी क्रमांक चटकन उतरवून घ्या. ते असे आहेत 022, अर्थातच मुंबईच्या बाहेरच्या प्रेक्षकांच्यासाठी हा STD कोड आहे 24908050 आणि 24988050. आपण जेव्हा असं म्हणतो ना की आज आपण कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी किंवा सहकारी गृहसंस्थेच्या वरती बोलणार आहोत, त्याचे कायदे आम्हाला मूलतः मला हा प्रश्न विचारायला आवडेल की त्याच्या कायद्यासंबंधात आणि त्या कायद्यांच्या मागे असलेल्या उद्दिष्टांच्या संबंधात तुम्ही अगदी थोडक्यात आम्हाला काय सांगाल? जसं सुरुवातीलाच आपण सांगितलं की बायलॉज म्हणजे काय, तर मुळात जो हा सहकारी संस्थांचे कायदे आणि नियम 1960 आणि 61चा जो नियम आणि कायदा आहे, तर त्याचे नियम कुठेतरी सहकारी संस्थांना एक मांडून देणं किंवा त्याच्यावर अंमलबजावणी करता यावी किंवा सुटसुटीतपणे संस्थेमध्ये काम करताना जी मॅनेजमेंट कमिटी आहे त्यांना काम करता यावं किंवा जे मेंबर्स ज्या सोसायटीमध्ये राहतात, ज्यांनी हक्काचं कष्टाने घेतलेलं घर असतं, ते राहत असताना त्यांना येणाऱ्या अडचणी, त्या अडचणींना त्यांनी दाद कुठे मागावी किंवा त्यांच्या अडचणी असेल तर त्यांनी त्याची गाऱ्हाणी कुठे मांडावी किंवा ही अडचण तयारच होऊ नये म्हणून कायद्याच्या कटिबंधामध्ये राहून आपल्याला काम कसं करता येईल, आपल्याला शांतपणे, निवांतपणे आणि सहकार्याने कसं राहता येईल, याच्यासाठीच हा बायलॉज तयार केले गेलेले आहेत. मुख्य म्हणजे असं आहे की तुम्ही गेले 5 वर्ष ह्या सगळ्या कामाच्या स्वरूपामध्ये आहात. तुमचा अनुभव आहे अनेक गोष्टींच्या बाबतीत. प्रत्येकाच्या मनामध्ये कुठेतरी ना एक संदेह असतो की मी सदनिका घेतली किंवा फ्लॅट घेतला की तिथे माझी सगळी जबाबदारी संपते. आता मला दोन्ही गोष्टी विचारायच्या आहेत की समस्या जेव्हा निर्माण होते त्यावेळेला एकाला समस्या असते आणि दुसरा तो सोडवत असतो. मॅनेजिंग कमिटी आणि जर राहणारा सदस्य यांच्यामध्ये जर उत्तम रॅपो असला किंवा उत्तम संवाद असला तर कदाचित ह्या समस्या खूप कमी प्रमाणात उद्भवू शकतात. प्रत्येक जण येतं आणि मॅनेजिंग कमिटीमध्ये काम करण्याच्या ऐवजी त्यांना बाहेर बसून ह्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये खूप रस निर्माण होतो. प्रश्न असा आहे की जेव्हा सहकार्य हा शब्दाला आपण येतो त्यावेळेला कॉपरेशन जर करायचं आहे तर दोन्हीची एक संवादाची परिस्थिती कायम राहावी.
म्हणून नेमकं लक्षात काय घ्यायला पाहिजे? हा जो आता तुम्ही मुद्दा उपस्थित केलेला आहे त्यालाच धरून 97वी घटना दुरुस्ती जी आली तर त्याचा मूळ उद्देश हाच होता की सहकारी संस्था म्हणजे एकमेकाला सहाय्य करून एकत्र राहून गुणागोविंदानेच ही समस्या किंवा समस्या उद्भवूच नये असा एक त्याच्या मागचा हेतू होता. म्हणून जे सहकारी संस्थांचे कायदे आणि नियम आहे तर 97वी घटना दुरुस्तीमध्ये जे काही चेंजेस आलेले आहेत तर पूर्वी कसं असायचं की ज्यावेळेला हे कायदे वगैरे निर्माण झालेले होते तर त्यावेळेला उपनिबंधक, जिल्हा उपनिबंधक म्हणजे अशा ज्या रेग्युलेटरी अथॉरिटी होत्या तर एखादी संस्था किंवा संस्थेमध्ये एखादी समस्या जर निर्माण झाली तर आपल्याला दाद तिथे मागायला जावी लागायची आणि मग त्यातून अनेक काही वेळेला रिव्हेंजच्या भावनेपोटी हा करतोय किंवा आम्हाला नीट कामच करू देत नाही ही व्यक्ती असा त्यामागचा एक सल असायची लोकांची. परंतु 97वी घटना दुरुस्ती आणताना कसं झालेलं आहे की तुमची सोसायटी म्हणजे तुमचं घर आहे, तुमच्या घरातले जे संवाद आहेत, तुमच्या घरातली जी भांडणं आहेत ती बाहेर जाऊ देऊ नका. तुमच्या याच्यात असलेले जे कोणी सिनियर्स असतील किंवा तुमच्या बरोबरीने घरात राहणारे असतील तर त्याचप्रमाणे ती सहकारी संस्था आहे. तर तुमच्या सहकारी संस्थांमधले जे कायदे मांडून दिलेले आहेत, जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियम आणि बंधनांच्या बाहेर तुम्ही जाऊ नका. गुण्यागोविंदाने तुम्ही ती सोसायटी हे करा. नवीन आलेल्या सदस्याला तुम्ही आत्मसात करून घ्या. सोसायट्यांमध्ये तुमचे प्रॉब्लेमच निर्माण होऊ नये याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. परंतु आता असं लक्षात येतं आत्ता म्हणा किंवा पूर्वी पण की मॅनेजमेंट कमिटी म्हणजे पूर्णपणे मी असं म्हणू शकणार नाही पण मॅनेजमेंट कमिटीवर आम्ही आलो म्हणजे काय होतं की आम्ही त्या संस्थेचे एक मोठे अधिकारी झालो किंवा पूर्ण मालक झालो आणि आम्ही म्हणू तशाच पद्धतीने हे कायदे चालले पाहिजे. आम्हाला बायलॉज जे नियम घालून दिलेले आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. आम्ही जसं म्हणू तशा पद्धतीने मीटिंग झाल्या पाहिजे, आम्ही म्हणू तेव्हा ईजीएम झाल्या पाहिजे, आम्ही म्हणू तेव्हा एसजीएम झाल्या पाहिजे. तर तसं नाहीये. कुठेतरी बंधन आणि कुठेतरी नियम हे फार महत्वाचे असतात आणि त्या नियमाला आणि बंधनाला धरूनच तुम्हाला काम करायचं असतं. आणि 97वी घटना दुरुस्ती जी आलेली आहे त्याचा उद्देश हाच आहे की सहकाराने आणि एकोपाने आणि समजून ही तुमची समस्या सॉल्व्ह करा आणि समस्या उद्भवू नये हाच प्रयत्न जास्तीत जास्त करा. कसं होतं की समस्या अनेक स्वरूपाच्या असू शकतात. अगदी सगळ्या कोऑपरेटिव्ह सोसायटीजमधून कॉमनली म्हणजे अगदी सर्वसाधारणपणे उद्भवणाऱ्या समस्या कुठल्या तर एक रिपेअर्स, दुरुस्ती. प्रत्येक वेळेला असं असतं की काही वेळेला 4-5 बिल्डिंग्स मिळून एखादी सोसायटी होते तर प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या जर बिल्डिंग्समधून त्याची दुरुस्ती निघाली तर त्याचे नियम नेमके काय असावेत. आता बायलॉजमध्ये प्रत्येकच गोष्ट दिलेली असते असं नाही हो, नियम खूप असतात पण शेवटी ते आपापल्या घराप्रमाणे सुद्धा आपण कुठेतरी एक ते बदलत असतो ना. तर ही दुरुस्तीच्या वरती जास्तीत जास्त प्रकारची भांडणं सोसायटीमध्ये चालतात. तर ह्याला काही आपल्याला वेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन करता येईल का? कसं असतं की ज्या वेळेला तुमच्या सदनिकेची समजा तुमची इंडिव्हिज्युअल सोसायटी असेल, सिंगल सोसायटी असेल तर त्यावेळेला ज्या वेळेला मेजर रिपेअरिंग ज्याला म्हणतो की भरपूर मोठ्या प्रमाणात लिकेजेस आहे, प्रॉब्लेम्स आहे आणि तुम्हाला ते मेजर रिपेअर करायचं आहे तर त्यावेळेला वेगळे नियम त्याला घालून दिलेले आहे की तुम्ही ते एजम बोलून त्याच्यामध्ये हा लोकांसमोर मुद्दा मांडला पाहिजे, साधारण खर्च किती येणार आहे, कोटेशन्स मागवली पाहिजे. कोटेशन्स आल्यानंतर ती लोकांसमोर ओपन करून पेपरला त्याची जाहिरात दिली पाहिजे. परंतु हे नियम कुठेच पाळले जात नाही आणि सर्वसामान्यपणे की समजा इंडिव्हिज्युअल सोसायटी असेल तर 15 लाख रुपये खर्च येणार आहे, 10 लाख रुपये खर्च येणार आहे, हा माझा माणूस आहे, हा करेल, तो त्याचा माणूस आहे, तो करेल आणि त्यातून वाद निर्माण होतात. आणि काय होतं की ज्या सोसायट्यांमध्ये आपण राहतो तिथे सिनियर सिटीजन, रिटायर्ड माणसं राहणारी असतात आणि ज्या वेळेला हा अचानक येणारा खर्च असतो तो समोर आल्यानंतर मग तो मेंटेनन्स मधनं द्यायचा का किंवा त्याचं वेगळं बिल तयार होईल का, ते बिल दिल्यानंतर मग परत त्याला इंटरेस्ट लावणार का, म्हणजे अशा बऱ्याच समस्या असतात. तर त्यामुळे ज्यावेळेला मेजर रिपेअरिंग काम तुम्हाला करायचं असतं तर सर्वप्रथम त्याचं पूर्ण कोटेशन घेऊन डेप्युटी रजिस्ट्रार जे उपनिबंधक असतात त्यांच्या समोर हे मांडून आणि पेपरला जाहिरात देऊन प्रॉपर कायद्यानेच तुम्हाला हे करावं लागतं. बरोबर आहे. हेमा किरण आपल्याशी बोलतात, पुण्याहून बोलतात, ते बघूया काय म्हणतात. हॅलो. हॅलो. हा बोला. हॅलो. हा बोला. हा नमस्कार मॅडम, मी हेमकिरण बाकरे बोलतोय पुण्याहून. नवीन 97 मध्ये 97 सहकार कायद्याची दुरुस्ती झालेली आहे 2013 साली. त्याप्रमाणे सरकार आता निवडणुका घेणार आहे गृहनिर्माण संस्थेच्या. पण सरकारला आधीच भरपूर काम असून सुद्धा हे काम घ्यायची काही आवश्यकता होती का आणि ते नीटपणे पार पाडत नाही तिथं प्रत्यय हळूहळू यायला लागला, याच्यावर उपाय काय?
नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे की ज्या वेळेला पूर्वी ज्या निवडणुका व्हायच्या त्या सोसायटीमधनंच एखादा रिटर्निंग ऑफिसर नेमून ह्या निवडणुका घेतल्या जात होत्या. परंतु काही संस्थांमध्ये असं लक्षात आलं की भरपूर मॅन्युप्युलेशन, भरपूर गोंधळ, म्हणजे नीट कामं न होणं, इलेक्शन्स नीट न प्रकार होणं, म्हणून 97 घटना दुरुस्तीमध्ये त्यांनी असा नियम आणला की निवडणूक प्राधिकरणच एक वेगळं नेमावं आणि त्या पद्धतीने ते प्राधिकरण त्यांनी नेमलेलं आहे. ज्या सोसायट्यांच्या इलेक्शन्स ड्यू आहेत त्यांनी त्यांना कॉन्टॅक्ट करायचं आहे. आपलं म्हणणं बरोबर आहे की याच्यामध्ये गोंधळ होतोय, सरकारकडे भरपूर कामं आहेत आणि ते कशा पद्धतीने घेणार आहेत, त्यामुळे त्यांनी आता एक वर्षभराची मुदत त्याच्यामध्ये मागून घेतलेली आहे. आमच्यासारख्या संस्थांचं असं मत आहे की आमच्यासारख्यांची मदत ऑलरेडी ह्या प्राधिकरणाकडे भरपूर कामं आहेत, उपनिबंधकाकडे कामं खूप आहेत, त्यांचे काही अधिकार काढून घेतलेले आहेत आणि ह्या इलेक्शन्स हे कसे होणार. तर त्यामुळे तुमचा जो मुद्दा आहे तोच आम्हीही मांडलेला आहे की आमच्यासारख्या संस्थांची मदत घेऊन जर काही या निवडणुकीमध्ये सहभाग घेता आला आणि जास्तीत जास्त काम सोपं करता आलं तर बरं होईल, म्हणून असं आम्ही एक निवेदन सुद्धा सहकार मंत्र्यांकडे आता देणार आहोत. आपल्याला जेव्हा समस्यांवरती आपण बोलतोय किंवा कायद्यांवरती बोलतोय त्यावेळेला बऱ्याचशा सभासदांना ट्रान्सफर जेव्हा होतं किंवा एकाच्या नावावरून दुसऱ्याच्या नावावर किंवा जेव्हा सदनिका विकली जाते त्यावेळेला ट्रान्सफर आणि डोनेशन या दोन्ही शब्दांमध्ये खूप संभ्रम आहे. तर ह्याच्याबद्दल थोडंसं जास्ती सांगू शकाल? ज्या वेळेला ओरिजिनल जो मालक असतो त्याची जर डेथ झाली म्हणजे इमिजिएट त्याचे जे लिगल हेअर आहेत, ब्लड रिलेशन्स आहेत, तर ते ट्रान्सफर करताना मुळात एवढा प्रॉब्लेम येत नाही की त्यांनी किती डोनेशन द्यावं की नाही, डोनेशन मुळात द्यायचं की नाही, हा मुद्दा फार महत्वाचा आहे. प्रीमियम हे ठरवून दिलेले आहेत. मुंबईसारख्या ठिकाणी 25,000 त्याच्यापेक्षा जास्त प्रीमियम चार्जेस तुम्ही घेऊ शकत नाही. ते सुद्धा ज्या वेळेला बाहेरून एखादी व्यक्ती फ्लॅट विकत घेते तर त्यावेळेला त्यांना हे 25,000चे नियम घालून दिलेले आहेत. परंतु ब्लड रिलेशननी लिगल हेअर ज्या वेळेला घर ट्रान्सफर होतं तर त्याला हे नियम लागू पडत नाहीत. आणि मुळात काही सोसायट्यांमध्ये डोनेशन हे अव्वाच्या सव्वा घेतले जातात परंतु ते कायदेशीररित्या नाही आहेत. तर 25,000 त्याच्यावर मुंबईसारख्या शहरामध्ये तुम्ही प्रीमियम चार्जेस आकारू शकत नाही. त्या ट्रान्सफरच्या मागे नेमका कायद्याच्या मागे उद्देश काय असावा? नाही, असं आहे की ज्या वेळेला तुम्ही एखाद्या जसं आता जर तुम्ही लिगल ब्लड रिलेशनमध्ये ज्या वेळेला तुम्ही करता तर त्यावेळेला ती ट्रान्सफर होताना तो सोसायटीचा सभासद असतो, तो त्याची डेथ झाल्यानंतर 1 महिन्याच्या आज सोसायटीनेच त्यांना कळवायचं असतं की बाबा तुमच्या घरातली डेथ झालेली आहे तर तुमचे कोणी जर नॉमिनेशन असेल तर हे नॉमिनेशन आहे, पण त्या नॉमिनेशनच्या व्यतिरिक्त पण तुमचे कोणी लिगल हेअर असेल तर तुम्ही ते डेथ सर्टिफिकेट विथ ऍप्लिकेशन ते तुम्ही सबमिट करा, म्हणजे ती लिगल प्रोसिजर पूर्ण होईल. कारण की कसं असतं की ज्या वेळेला सोसायटीची डेथ होते त्या डेथ झाल्यानंतर कोणीतरी त्याला एक वारस हा लागतो, नॉमिनी लागतो. म्हणजे नॉमिनी म्हणजे हा ट्रस्टी, तो मालक नाही, परंतु पुढचे सोसायटीचे व्यवहार करताना ते सुटसुटीत आणि सोपे व्हावे, कारण डिसीज मेंबरच्या नावाने आपण काही कुठले व्यवहार करत नाही. तसंच ट्रान्सफरचं मॅटर ज्या वेळेला बाहेरून फ्लॅट विकत घेऊन ज्या वेळेला व्यक्ती येते तर ती व्यक्ती कोण आहे, त्याच्या नावावर घर ट्रान्सफर झालेलं आहे की नाही, तो सोसायटीचा सदस्य आहे की नाही, म्हणजे तो स्टॅम्प ड्युटी वगैरे भरून तो त्या सोसायटीत आलेला असतो, परंतु तो सोसायटीचा सभासद होणं फार महत्वाचं असतं. अजूनही लोकांमध्ये गैरसमज आहेत की मी आता उदाहरण घेऊया आपण म्हाडाची सोसायटी. समजा त्याने म्हाडाची सोसायटीमधनं फ्लॅट विकत घेतलेला आहे, त्याला असं वाटतं की ते असं समजून आहेत की आम्ही स्टॅम्प ड्युटी भरलेली आहे, म्हाडामध्ये आमचं नाव रजिस्टर झालं, सोसायटीमध्ये आमचं नाव नसलं तरी चालेल, त्याचं म्हणजे काही फरक पडणार नाही. परंतु त्याने खूप फरक पडतो. तुम्ही सोसायटीचे सदस्य आहात, त्यामुळे सोसायटीच्या प्रत्येक मीटिंग्स, प्रत्येक येणाऱ्या प्रॉब्लेम्स किंवा येणाऱ्या अडचणी किंवा येणारे जे काही समोर तुमच्या सोसायटीच्या असतात तर त्याला तुम्ही बोनाफाईड मेंबर म्हणून गृहीत धरले जातात. म्हणून ट्रान्सफर ऑफिशियली सोसायटीच्या मार्फत होणं हे फार महत्वाचं असतं. आपण जेव्हा हा महत्वाचा मुद्दा तुम्ही काढला होता की नॉमिनेशन असणाऱ्या लोकांना असं वाटतं की आम्हाला त्याच्या मर्यादित हक्कांची जाणीव नसते. नॉमिनेशन आहे म्हणजे आम्ही ओनर असल्यासारखे वागतो. तर इथे थोडंसं लोकांच्या जनजागृतीच्या दृष्टीने नॉमिनेशन, को ओनरशिप ह्याच्यावरती आपल्याला थोडं बोलायचं आहे. तर नॉमिनेशनचे असलेले छोटेसे हक्क किंवा हक्कांच्या मर्यादा ह्याच्याविषयी आपल्याला काही सांगता येईल? नॉमिनेशन करणं किंवा नॉमिनी असणं हा फार महत्वाचा भाग तसा मानला तर आहे, नाही तर नाही आहे. नॉमिनेशन याचा अर्थ असा आहे की ज्या वेळेला जी व्यक्ती हयात असते तर त्याच्या पश्चात असं मी म्हणणार नाही की ती प्रॉपर्टी कोणाला जावी, परंतु सोसायटीचे व्यवहार हे सुरळीतपणे राहावे आणि नंतर ती प्रॉपर्टी ट्रान्सफर करताना काही प्रॉब्लेम येऊ नये. म्हणजे माझी कोणीतरी हक्काची व्यक्ती आहे आणि समजा एक आपण उदाहरण घेऊया, एक्स व्यक्ती आहे
आणि त्यांना 3 मुलं आहेत आणि समजा त्यांनी असं केलं की आपल्या पत्नीच्या नावे नॉमिनेशन केलं आणि 3 मुलांच्या नावे नॉमिनेशन केलं नाही, पण त्या डिसीज व्यक्तीची ज्या वेळेला डेथ होते तर त्यावेळेला त्याची पत्नीही समजा हयात नसेल तर मुद्दा येतो की अरे पत्नीचं नॉमिनेशन दिलेलं होतं, आता हे 3 मुलं आहेत, आता कोणाला हे करायचं, तर तिन्ही मुलं तेवढेच सहभागी असू शकतात आणि त्यांचा अधिकार तेवढाच असतो. दुसरं उदाहरण आपण नॉमिनेशनचं असं देऊ शकतो की 2 मुली आहेत, एक मुलगा आहे, मुलाच्या नावाने नॉमिनेशन दिलेलं आहे, आईच्या नावाने समजा घर असेल, आईची डेथ झाली आणि ज्या वेळेला त्या मुलाचं असं म्हणणं असतं की नॉमिनी आहे म्हणजे माझा हक्क आहे, तर नॉमिनी हा त्या प्रॉपर्टीचा ओनर होऊ शकत नाही. नॉमिनी हा ट्रस्टी ऑफ द सेड प्रॉपर्टी, त्या प्रॉपर्टीचा तो ट्रस्टी असतो, विश्वस्त असतो आणि त्यामुळे ज्या वेळेला ही डेथ होते तर बाकीचे लिगल हेअर त्यांची नावं जरी नसली तरी ते कायद्याच्या दृष्टीने त्याला ते तेवढेच लायबल असतात, त्यांना तेवढाच अधिकार असतो. तर नॉमिनी हा फक्त विश्वस्त आहे आणि लोकांची अशी समज असते की मी त्या माझे आई किंवा वडील ज्यांच्या नावावर घर आहे त्यांच्या डेथ नंतर जर माझं नॉमिनेशन असेल तर मी त्याचा मालक आहे, तर हा समज कृपया करून घेऊ नका. बरोबर आहे. वसंत बढे आपल्याशी बोलतायत आणि ते डोंगरीहून बोलतायत, बघूया काय म्हणतात. हॅलो. हॅलो, नमस्कार मॅम. नमस्कार, बोला. बोलतोय. माझा प्रश्न आहे की मॅम, जसं गृहनिर्माण सोसायटीमध्ये नाव ट्रान्सफर करताना मॅक्झिमम फीज 25,000 रुपये घेतो, पण आम्ही पगडी सिस्टम चाळीमध्ये राहतो, तर आमच्याकडनं किती मालकांनी किंवा जी कमिटी आहे त्यांची ट्रस्टी म्हणून त्यांनी किती फी आकारायला हवी आहे? चाळीचं मालक आणि घरमालक हा मुद्दा तिथे वेगळा येतो, कारण ती जागा तुमची SRA मध्ये आहे का, ती जागा तुमची प्रायव्हेट लँडमध्ये आहे का, हा मुद्दा वेगळा आहे. आजचा जो आपला विषय आहे तो सहकारी संस्थेचा आहे, तर त्यामुळे याचं उत्तर मला इथे हे करता येणार. मला असंही विचारायचं आहे, जसा को ओनरशिप ज्याला आपण म्हणतो, की आता तुम्ही नॉमिनेशन जे म्हटलं ना, की समजा आई वडील आहेत, आई वडील दोघेही हयात नाहीत, 3 भावंड आहेत, 2 भावंड आहेत, तर तिथे काही अशी अलॉटमेंट केली जाते का की 50% हक्क ह्याला, 50% ह्याला किंवा 100% ह्या मुलाला किंवा ह्या मुलीला, अशा पद्धतीचं जर व्यवस्थित लिहिलेलं असेल तर मग आणि त्याला विलची जोड असेल, त्याला जर मृत्यूपत्र जोडलेलं असेल, इच्छापत्र जोडलेलं असेल, तर ह्याला वेटेज किती येतं किंवा ह्याला एकंदर वजन या सगळ्या एका केसच्या संबंधात जास्ती असू शकतं का? म्हणजे माझं म्हणण्यापेक्षा कायद्याचंच ठाम मत असं आहे की आपण आपल्या हयातीमध्येच जसं नॉमिनेशन करतो त्या पद्धतीनेच विल करून ठेवणं हे फार महत्वाचं असतं, की नंतरची होणारी भांडणं आणि मग ते सोसायटीमधले वाद असू दे, मॅनेजमेंट कमिटीचे वाद असू दे, आपापसात भावा बहिणींमध्ये असलेले वाद असू दे, हे कमी होण्यात फार कमी म्हणण्यापेक्षा वाद होणारच नाही असा हा विल हा असा एक प्रयोग आहे. काही वेळेला आपण असा विचार करतो की मी अजून तरुण आहे, नॉमिनेशन केलेलं आहे बायकोच्या नावावर किंवा मुलाच्या नावावर केलेलं आहे, तर मला विलची काही गरज नाही. पण नंतर येणारे म्हणजे आता आपल्या या डेथला काही आपण म्हणू शकत नाही की कुठल्या वयात येईल आणि कधी येईल, तर त्यामुळे विलची जोड नॉमिनेशनला असणं फार महत्वाचं आहे. आणि ज्यावेळेला आपण डिस्ट्रीब्युशन करतो काही वेळेला नॉमिनेशन करताना की 100% शेअर जे आहेत तर 50% यांना, 20% यांना, 30% यांना, तर ते डिस्ट्रीब्युशन करणं म्हणजे मुळात काय होतं की तुमच्या हयातीनंतर विल लिहिलेलं असेल तर त्यात तुमच्या प्रॉपर्टीचे विकून वाटणी होणं, तर ते डिस्प्यूट पण फार म्हणजे अतिशय कठीण आणि क्लेशकारक असतात. तर त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की जर मेल मेंबर असेल आणि त्यांना असं वाटत असेल की आपल्या पत्नीला पूर्ण अधिकार याचा मिळायला हवा, आपल्या स्वतःची कमवलेली ही प्रॉपर्टी आहे, तर त्यांनी त्या पद्धतीने विल करून ठेवावं. किंवा त्यांना असं वाटत असेल की ठीक आहे माझ्या मुलाचं लग्न झालेलं आहे, तो दुसरीकडे राहायला गेलेला आहे, दुसरा मुलाचं लग्न झालेलं आहे, मुलीचं माझ्या लग्न झालेलं नाही, ती या घरात राहते, तर तुम्ही त्या पद्धतीने विल करू शकता की माझ्या पश्चामध्ये नॉमिनेशन तर आहे परंतु तिला सुद्धा पूर्णपणे तुम्ही अधिकार देऊ शकता, 100% अधिकार तिला देऊ शकता. बरोबर. तर नॉमिनेशन बरोबर विलची जोड फार महत्वाची आहे आणि ती तुम्ही करावी. बरोबर आहे. मीरा यांचा फोन आहे, नाशिकहून बोलतायत त्या. हॅलो, बोला. हा, मी मीरा सबनीस बोलते नाशिकवरनं. मी 2011 साली नाशिकला फ्लॅट घेतला मधुर बिल्डर म्हणून त्यांच्याकडनं, पण त्यांनी अद्यापपर्यंत आमच्या गृहनिर्माण संस्था स्थापन नाही केलेली आणि खरेदी पण नाही दिलेली, तर मी काय करायला पाहिजे? मुळात ज्या वेळेला बिल्डर संपूर्णपणे जेव्हा बिल्डिंग तयार होते तर बिल्डरचं काम असतं की त्यांनी तुमची सोसायटी स्थापन करून देणं. जर बिल्डरनी ती तुमची सोसायटी जर स्थापन करून दिली नसेल तर तुम्ही सगळे मेंबर एकत्र या, डेप्युटी रजिस्ट्रार तुमच्या जवळचे असतील त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा
आणि तुमची संस्था तुम्ही स्थापन करा, तुम्हाला कायदेशीर अधिकार येतील आणि तुम्ही बिल्डरच्या अगेन्स्ट फाईट करू शकाल. तर त्यामुळे बिल्डरनी जर तुमची संस्था ही रजिस्टर केली नसेल तर तुम्ही सहभाग घ्या आणि ती संस्था ताबडतोब रजिस्टर करा, म्हणजे तुम्हाला कायदेशीररित्या असलेले संपूर्ण अधिकार हे प्राप्त होतील. इच्छापत्र मृत्यूपत्राचा थोडासा एक राहिलेला अंश आता आपण पूर्ण करूया, मग आपण पुढच्या मुद्द्याला जाऊया की हे रजिस्टर करणं गरजेचं आहे का आणि सोसायटीत त्याची कॉपी देण्याची गरज आहे का. खूप लोकांना असं वाटतं की हे आमची खूप प्रायव्हेट गोष्ट आहे, ही आम्ही सोसायटीला कशी काय देणार, बिल कसे काय देऊ शकतो, इच्छापत्र कसं काय देऊ शकतो. तर ह्याच्यावरती थोडा प्रकाश टाकला तर बरं. की आता बिल ज्यावेळेला आपण तयार करतो तर त्याचे बरेचसे नमुने आहे की तुम्ही साधेपणाने करू शकता, 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर करू शकता, त्याला तुम्ही प्रोबेट करू शकता. परंतु ते बिल करत असताना तुम्ही एक मुळात गोष्ट लक्षात घ्यायची की हे बिल करत असताना फ्युचरमध्ये याला कोणी चॅलेंज करणार आहे का, किंवा माझ्या आपापसात मुलांमध्ये याची भांडणं होणार आहेत का. कारण काही वेळेला म्हणजे एक साधारण मी तुम्हाला उदाहरण देते की एक अगदी नामचीन व्यक्ती होते, त्यांचे स्वतःचा एक चांगला व्यवस्थित फ्लॅट होता, 4 मुलं होती, 4 मुलं व्यवस्थित बिझनेस वगैरे, त्यांचे फ्लॅट्स वेगवेगळे होते. परंतु ज्या वेळेला ते प्रत्येक मुलाकडे जायचे, प्रत्येक मुलगा म्हणायचा माझ्या नावाने बिल करा, तर त्यांनी जसे ते मुलांकडे जायचे त्या पद्धतीने ते बिल करायचे. परंतु ज्या वेळेला त्यांची डेथ झाली तेव्हा लक्षात आलं की त्यांनी वेगळं बिल केलेलं आणि त्यांनी एखाद्या चॅरिटी ट्रस्टला ती डोनेट केली होती. म्हणजे बरोबर, त्याला फार महत्वाचं आहे, कारण ती व्यक्ती कुठल्या परिस्थितीतून जात असते किंवा त्याला काय त्याच्यावर होत असतं आणि त्या पद्धतीने ते बिल करत असतात. काही वेळा दबावाने पण होऊ दबावाने शकतं. केलं जातं. तर त्यामुळे बिल तुम्ही कसंही करा, परंतु ते बिल करत असताना जर तुम्हाला असं वाटलं की सोसायटीच्या एखाद्या मॅनेजमेंट कमिटी मेंबर आहे जो तुमचा विश्वासाचा आहे तर तुम्ही त्याला देऊ शकता, पण कुठेही त्याला रिस्ट्रिक्शन नाहीये की तुम्ही द्यायलाच पाहिजे, कारण ते तुमचं एक स्वतःचं हक्काचं बिल असतं आणि त्याने ते तुम्ही ठरवायचं असतं. परंतु ते बिल करत असताना महत्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या की 2 विटनेसेस तुम्ही महत्वाचे त्याच्यात घ्या, डॉक्टर विटनेस म्हणून घ्या, कारण ते करत असताना तुम्ही साऊंड माइंड म्हणजे तुमचं माइंड व्यवस्थित आहे, तुमच्यावर कुठलंही प्रेशर नाहीये किंवा तुमची मानसिक स्थिती ही अतिशय चांगली आहे आणि ती मानसिक स्थिती चांगली असल्यामुळे तुम्ही अगदी व्यवस्थितपणे ते बिल करताय. या 3 गोष्टी महत्वाच्या तुम्ही लक्षात ठेवा आणि ते बिल करून तुम्ही ज्या 2 विटनेसेस घेतलेले असतील तर त्यांच्याकडे त्या कॉपीज देऊ शकता. कारण असे अनेक उदाहरणं आम्ही बघितलेली आहे की डेथ नंतर बिल समजा तुम्ही कोणाच्या एक 3rd पर्सनच्या नावाने केलं असेल आणि तुम्हाला मुलबाळ नसेल तर तुमचे अनेक नातेवाईक त्यावेळेला तयार होतात आणि त्यावेळेला तुमचा हक्क दाखवायला हे होतात. तर ज्याच्याकडे बिलची कॉपी असते तर त्यावेळेला त्याने ती फार महत्वाची भूमिका बजवायची असते की ज्याच्या नावाने बिल केलेला आहे त्याचा अधिकार त्यांनी त्यांना द्यायलाच पाहिजे. म्हणजे थोडा एक्झिक्युटरची पण भूमिका याच्यामध्ये खूप महत्वाची ठरते. आपल्याला उदय यांचा फोन आहे आणि ते डब्ल्यू लिहून बोलतात. हॅलो हॅलो, हा मी उदयराजे बोरिवलीहून बोलतोय. हा बोला. माझा फ्लॅट माझ्या मुलीला विकायचा आहे, मला विकायचा आहे, लक्षात घ्या. आणि तर सोसायटी माझ्याकडनं ते 25,000 फी जी ट्रान्सफर फी असते ती मागू शकते का असं मला विचारायचं आहे. माझा प्रश्न कळला का? हो, कळलेला आहे. तुम्हाला जर तुमचा फ्लॅट विकायचा आहे, ब्लड रिलेशन मध्ये आहे, तर त्यावेळेला ते ट्रान्सफर फी हे करू शकत नाही, कारण तुमचा हा व्यवहार ब्लड रिलेशन मध्ये चाललेला आहे. तुम्ही बाहेरच्या व्यक्तीला ज्या वेळेला फ्लॅट विकता तर त्यावेळेला तुम्हाला हे प्रीमियम चार्जेसची अट तिथे तयार लागू होते. आता आपण को ओनरशिप आणि असोसिएट मेंबर हे सुद्धा एक खूप संभ्रमाचे मुद्दे आहेत दोन्ही. आज सभासदांना हेही कळत नाही की को ओनरशिप म्हणजे नेमकं काय आणि असोसिएट मेंबरचे अधिकार कायद्याप्रमाणे काय आहेत. ह्या प्रश्नाचं उत्तर पुढे देण्याच्या आधी मला एक महत्वाचं सांगू इच्छिते की 97वी घटना दुरुस्ती जी आलेली आहे त्याचे जे बायलॉज झालेले आहेत तर ते संपूर्ण संस्थेला, म्हणजे जेव्हा 2012ला हा कायदा होऊ घातला, 2013ला इम्प्लिमेंट झाला, त्याच्यानंतर मुंबई आणि मध्ये असलेल्या जेवढ्या गृहनिर्माण संस्था आहे यांना हा लागू झालेला आहे. परंतु अजूनही मॅनेजमेंट कमिटीमध्ये हा संभ्रम आहे. काही जणांना 97वी घटना दुरुस्ती काय आहे हे माहीत नाहीये, तर त्यांनी ते रेझोल्युशन त्यांच्या एजीएम मध्ये पास करून नवीन कायद्याप्रमाणे संस्था त्यांनी चालवायला हवी. आता नवीन कायद्याप्रमाणे संस्था चालवणं म्हणजे काय की आता आलेला जो मुद्दा आहे को ओनरशिप आणि असोसिएट मेंबरशिप, आता इथे असोसिएट मेंबरशिपचे कायदे हे नवीन कायद्याप्रमाणे बदलले गेलेले आहेत. की पूर्वी कसं असायचं की तुम्हाला ज्यावेळेला मूळ मालक ज्यावेळेला फ्लॅटचा असतो
आणि त्याला आपल्या बायकोला किंवा मुलाला, मुलीला किंवा सुनेला जर असोसिएट मेंबर करायचं असेल तर त्यांना 100 रुपये भरून 10A चा फॉर्म भरून तेवढे राईट्स त्यांना ते देण्याचा अधिकार होता आणि त्या असोसिएट मेंबरला इलेक्शन कंटेस्ट करण्यापासून, वोटिंग पासून संपूर्ण सोसायटीचे अधिकार ते बहाल केलेले होते. परंतु ज्यावेळेला 97वी घटना दुरुस्ती आली तिथे असोसिएट मेंबरशिपचा मुद्दाच चेंज झालेला आहे. तर तुम्हाला केवळ 100 रुपयाने असोसिएट मेंबर आपल्या कुठल्याही लिगल एअरना किंवा थर्ड पर्सनला करता येणार नाही. तर तुमच्या प्रॉपर्टीचा 10% शेअर त्या व्यक्तीच्या नावावर झाल्यानंतर त्याची स्टॅम्प ड्युटी भरल्यानंतरच असोसिएट मेंबरशिपचे कायदे लागू होतात. आणि जर जुन्या कायद्याप्रमाणे एखादा मॅनेजमेंट कमिटीचा मेंबर असेल किंवा दुसरा कोणी असोसिएट मेंबर असेल तर त्यांचे संपूर्ण अधिकार हे इनव्हॅलिड झालेले आहेत. पण म्हणजे हे रॅटिफाय होणं किंवा कमिटीच्या मीटिंग्समधून हे पारित होण्याची गरज आहे का? खूप गरज आहे. म्हणजे बहुतांशी सोसायट्यांना वाटतं की त्यात काय झालं, 97वी घटना दुरुस्ती आली, आम्हाला काही गरज नाही, आम्हाला बायलॉची पण गरज नाहीये, आम्ही काही हे करणार नाही. पण ते बंधन करायला काय मॅन्डेटरी आहे, तर तुम्ही करायलाच पाहिजे, तुमची इच्छा असो नाही तर नसो. ते नियम घातलेले आहेत, ती घटना आलेली आहे, त्याचे बदल आलेले आहेत, तर ते तुम्ही तुमच्या सोसायटीमध्ये अंमलात आणायलाच पाहिजे. जरी तुम्ही अंमलात आणले नाही तरी तुम्हाला तुमच्यावर जी कारवाई असते तर ती 97वी घटना दुरुस्तीप्रमाणेच होणार आहे. वार्षिक सर्वसाधारण सभा हा जो मुद्दा असतो ही सुद्धा आता व्हिडिओ शूटिंग करणं आवश्यक झालेलं आहे. बऱ्याच सोसायटीज आज ते सुद्धा मान्य करत नाहीत. तर हा कायद्याने त्यांना बंधनकारक आहे. तर ह्याविषयी थोडं सांगाल का? की बहुतांशी लोकांचं असं मत असतं की अरे आम्ही मॅनेजमेंट कमिटी, आम्ही जेन्युइनली काम करतो, ट्रान्सपरन्सी आहे, आम्ही लोकांचं भलं बघतो. जर असं असेल तर मग ही भांडणं का होतात? एजेमध्ये वार्षिक सर्वसाधारणमध्ये तुम्ही बघाल तर एक युद्धभूमी असते ती, म्हणजे इतके वॉर असतात की इतके पर्सनल रिव्हेंज, ग्रज याच्यामध्ये असतो. तर त्यामुळे असे अनेक प्रॉब्लेम्स ज्यावेळेला तयार झाले त्यावेळेला आमच्यासारख्या संस्थांच्या लोकांनी आणि बऱ्याच लोकांनी हे कमिशनरकडे याचं ऍप्लिकेशन केलं आणि त्याचं सर्क्युलर आलं. आता हे सर्क्युलर आलं म्हणजे बायलॉजमध्ये आहे तरच तुम्ही मान्य कराल का? तर सर्क्युलर आलंय, सरकारी सर्क्युलर आहे म्हणजे तुम्हाला त्यालाही मान्य करायला पाहिजे. परंतु काही लोक असे असतात की ते सर्क्युलरच आहे, जीआरच नाही असाही वाद करतात. तर तो वाद न करता मॅनेजमेंट कमिटीने ते सर्क्युलर लक्षात घेऊन व्हिडिओ शूटिंग ही करायलाच पाहिजे. ज्यांना कोणाला जर त्या सर्क्युलरची गरज असेल तर त्यांनी सहकार खात्याच्या नेटवर जाऊन ते सर्क्युलर तुम्हाला मिळू शकतं. दुसरं असं की ते का महत्वाचं आहे, ज्या वेळेला एखादी मॅनेजमेंट कमिटी स्वतःहून व्हिडिओ शूटिंग करते तर त्यावेळेला इतकी ट्रान्सपरन्सी असते की जे आम्ही मांडतोय, जे आम्ही बोलतोय तेच आमच्या मिनिट्समध्ये येणार आहे. परंतु काही वेळेला मॅनेजमेंट कमिटी म्हणते याची गरज नाहीये. तर मॅनेजमेंट कमिटीने स्वतःच्या खर्चाने सर्क्युलरचा विचार न करता व्हिडिओ शूटिंग एजीएम मध्ये करणं बंधनकारक आहे. तसंच जर तुमचा समोरचा मेंबर आहे त्याने अशी इच्छा दाखवली की मला सुद्धा ही व्हिडिओ शूटिंग करायची आहे, मी माझ्या खर्चाने करायला तयार आहे, तर सोसायटीने त्याला ऑब्जेक्शन घेण्याचं कारण नाही. जर ती तुमची सोसायटी 15 लोकांची असू दे, तुमची 20 असू दे, नाही तर आणखी 500 लोकांची असू दे, जर एखाद्या मेंबरला वाटलं मला हे व्हिडिओ शूटिंग करायचं आहे तर ते त्याला करण्याची अनुमती नाकारू शकत नाही. मॅनेजमेंट कमिटीने ते करावं. आणि जर मॅनेजमेंट कमिटी स्वतः करत असेल तर ती व्हिडिओ शूटिंग झाल्यानंतर त्याची प्रत्येक कॉपी तुम्ही मेंबर्सना द्यायची. तुम्हाला जर असं वाटत असेल की त्याचा खर्च खूप आहे तर तुम्ही एजेंटमध्ये ते पास करून त्या कॉपीचे 50 रुपये, 40 रुपये का 100 रुपये तुम्ही ठरवू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही ती कॉपी मेंबर्सना देऊ शकता. आपण जेव्हा या सगळ्या समस्यांवरती कायद्याविषयी बोलतोय त्यावेळेला असाही एक मनात मुद्दा येतो की जेव्हा डिफॉल्टर्स असतात, पुष्कळशे सभासद हे मुळी मेंटेनन्स जो असतो म्हणजे जो काही येणारा खर्च असतो तो खरं म्हणजे प्रत्येकाने द्यायला पाहिजे आपलं कर्तव्य बुद्धीने, तर तो देतच नाहीत आणि ते डिफॉल्टर्समध्ये येतात. मग त्याच्यावरती व्याज लावायचं का, मग त्यांच्याकडनं ती वसूल कशी करायची, हा मॅनेजिंग कमिटीच्या कार्यकारिणीला पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न असतो. संबंध चांगले ठेवावे लागतात. तर अशा वेळेला ह्या नेमकी ही समस्या कशी हाताळावी? जसं डिफॉल्टर मेंबर हा कमिटीचा मेंबरही असू शकतो आणि सदस्यही असू शकतो. ज्या वेळेला कमिटीचा मेंबर एखादा डिफॉल्टर असेल तर त्याला त्या पदावर राहण्याचा अधिकारच नाहीये. तर त्यामुळे त्याचे निर्णय हे डेप्युटी रजिस्ट्रारनी किंवा डिव्हिजनल जॉईंट रजिस्ट्रारनी घ्यायचे असतात. परंतु ज्या वेळेला सदस्य जो मेंबर असतो सोसायटीचा तो डिफॉल्टर असतो तर त्यावेळेला मॅनेजमेंट कमिटीने आधी व्यवस्थितपणे सांगून की बाबा किती महिन्याचं तुझं थकलेलं आहे तर तुम्ही थोड्या थोड्याने का होईना पण ते तुम्ही द्या, कारण त्या मेंटेनन्सवरच आपलं सोसायटीचे जे काही इतर व्यवहार अवलंबून असतात. मग त्याच्यामध्ये तुमच्या लिफ्ट असतील, सिक्युरिटी असतील, अनेक गोष्टी असतात की ज्या तुमच्या मेंटेनन्सवर अवलंबून असतात. आणि जर एवढं करूनही आणि जर तुम्ही फिनान्शियली व्यवस्थित असताना सुद्धा जर तुम्ही ते व्यवस्थित देऊ शकला नाहीत तर त्याला तुम्ही डेप्युटी रजिस्ट्रारकडे कंप्लेंट करून किंवा 101 ची नोटीस काढून तुम्ही उपनिबंधकाकडे त्यांची हिअरिंग लावून त्याचं हे करू शकता, कायदेशीररित्या तुम्ही ती वसूल करू शकता. बरोबर.
समजा असं झालं ना की सभासदांनी खूप प्रयत्न केले आणि मॅनेजिंग कमिटी आणि सभासद यांच्यामध्ये कुठेतरी एक विसंवादाचं वातावरण निर्माण होतंय, तर मग त्यांनी नेमकं कुठे जावं आणि मग त्या सभासदांना पुढे जाण्याचा एक कुठला मार्ग उपलब्ध असतो? जसं आता आपण सारखा विचार करतोय 97वी घटना दुरुस्ती. ह्या 97व्या घटना दुरुस्तीने आपला मार्ग इतका सुटसुटीत केलेला आहे की जसं आता त्यांनी नियम ठरवून दिलेले आहेत की तुमची 100 लोकांची सोसायटी असेल तर त्यावेळेला मॅनेजमेंट कमिटीमध्ये किती लोक असायला हवी? 11 लोक असायला हवी. त्याच्यामध्ये पण त्यांनी असा नियम केलेला आहे की 6 तुमचे ओपन असतील, 2 महिला असतील, 1 शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि इतर असतील. आता हे 11 मेंबरची कमिटी तुमची झालेली आहे. ही 11 मेंबरची कमिटी झाल्यानंतर त्याच्यावर तुम्हाला 2 डायरेक्टर्स म्हणून ठेवायचे असतात की जी रिड्रेसल किंवा ग्रीव्हन्सेस कमिटी ज्याला आपण म्हणतो की तुमच्या सोसायटीमध्ये जर वाद झाले, तुमची जी मॅनेजमेंट कमिटी त्याला जर ती व्यवस्थित हँडल करू शकली नाही तर जे डेप्युटी रजिस्ट्रार जे आपले डायरेक्टर्स आहेत 2 नेमून दिलेले ते आपल्या सोसायटीमधलेच असावे की ज्यांना थोडंसं कायद्याचं ज्ञान आहे. मग ते सीए आहेत, लॉयर्स आहेत किंवा जे ह्या फील्डमध्ये काम करणारे आहेत, ज्यांना हा कोऑपरेटिव्हचा कायदा कळतो. तर असे 2 डायरेक्टर्स ते नेमू शकतात की तुमच्या अडचणी आल्या तर आधी तुम्ही मॅनेजमेंट कमिटीकडे द्या, मॅनेजमेंट कमिटीकडनं तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही तर तुम्ही त्या डायरेक्टर्सकडे देऊ शकता. म्हणजे आपापसातच तुमच्या सोसायटीमध्येच तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात. एवढं करूनही जर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही तर रेग्युलेटरी अथॉरिटी आहे. मग तुम्ही निबंधक जे असतात तर तुमच्या वेगवेगळ्या सोसायटी, म्हाडाची सोसायटी असेल तर तुम्हाला बँडाचे उपनिबंधक आहेत. जर तुम्ही ठाण्याला राहणार असाल तर त्या भागातले वेगळे आहेत. तुमच्या सोसायट्या जर प्रायव्हेट सोसायट्या असतील तर मल्होत्रा हाऊसमध्ये तुमच्या वॉर्ड प्रमाणे म्हणजे जसे तुमचे विभाग असतात, जसं तुमचा जी उत्तर विभाग आहे, जी दक्षिण आहे किंवा ए वॉर्ड आहे, एफ वॉर्ड आहे, म्हणजे जसे तुमचे वॉर्ड आहे त्याप्रमाणेच उपनिबंधक नेमून दिलेले असतात. आणि ह्या सर्वांवर डिव्हिजनल जॉईंट रजिस्ट्रार म्हणजे विभागीय उपनिबंधक आहेत, त्याच्यावर कमिशनर आहेत. म्हणजे अशी रेग्युलेटरी अथॉरिटी आहे की तिथे तुम्ही दाद मागू शकता. आणि एवढंही करून जर तिथून प्रॉब्लेम सॉल्व्ह जर तुमचा झाला नाही तर कोऑपरेटिव्ह कोड आहे, कन्झ्युमर फोरम आहे, गृहनिर्माण ग्राहक पंचायत आहे किंवा मग हायकोर्ट, सिव्हिल कोर्ट्स हे तुम्ही पर्याय त्याच्यामध्ये घेऊ शकता. बरोबर आहे. अंजली देव आपल्याशी बोलू इच्छित आहेत आणि त्या गोव्याहून बोलतात. बघूया काय म्हणतात. हॅलो. हॅलो, बोला. हा, मी अंजली देव गोव्यावरून बोलते. हा, तर माझा प्रश्न असा आहे की माझे सासऱ्यांची आता 1 वर्षापूर्वी डेथ झाली आणि त्यांचं घर आहे त्यांच्या नावावर आणि त्यांनी काही विल वगैरे करून ठेवलेलं नाहीये. आणि त्यांच्या माघारी त्यांची 3 मुलं म्हणजे माझे मिस्टर, मोठी नणंद आणि धाकटी नणंद. त्यापैकी माझे मिस्टर पण वारलेले आहेत, मोठी नणंद पण वारलेली आहे आणि मी डिवोर्स घेतलेला होता. आणि माझी धाकटी बहीण आहे, धाकटी नणंद आहे सॉरी. तर त्या जागेसाठी आता म्हणजे आता कोण कोण हे आहेत त्या जागेसाठी? वारसदार कोण कोण आहे? दावेदार कोण? ज्या वेळेला बिल तयार नाही, नॉमिनेशन आहे की नाही त्याचा तुम्ही उल्लेख केला नाही तरी सुद्धा सांगते, नॉमिनेशन कोणाच्याही नावाने असू दे, परंतु ज्या वेळेला मूळ जे तुमचे सासरे आहेत त्यांची डेथ झाल्यानंतर कायदेशीररित्या जितके लिगल एअर्स आहेत, म्हणजे आता तुमचे मिस्टर गृहीत धरून बाकीचे तुमची नणंद वगैरे सगळे ते त्याला अधिकार त्यांचा येतो. आता जर ह्या तिघांमध्ये सोसायटीला तुम्ही इंडिमनिटी बॉन्ड, ॲफिडेव्हिट हे सगळं भरून द्यायचं असतं. त्या तिघांमध्ये आपापसात आधी ठरवायचं असतं की एखाद्यानं असं वाटतं की नाही, बहीण भाऊ असतात त्यांना असं वाटतं की आम्हाला ही प्रॉपर्टी नको, आमचा हा भाऊ किंवा आमची बहीण आहे, आम्हाला यांना द्यायचे. तर ते कायदेशीररित्या नोटराईज करून किंवा ॲफिडेव्हिट अग्रीमेंट करून ते सोसायटीला देऊ शकतात आणि तो अधिकार एखाद्या भावाला देऊ शकतात. जर असं नसेल आणि तिघांनाही त्याचा तिघं जे आहेत ते ऑफिशियली त्याचे कायदेशीररित्या वारस आहेत आणि त्या तिघांचा तेवढाच समान अधिकार आहे. आणि ज्या वेळेला तुमच्या मिस्टरांच्या नावावर जेवढा हक्क येईल तर त्यांनी ते ठरवायचं की तुम्हाला तो अधिकार कितपत त्यांनी हे करावं. बरोबर. जेव्हा आपण समस्यांबद्दल, कायद्यांबद्दल वगैरे बोलतोय त्यावेळेला असंही होतं बरेच वेळेला की सदनिका सभासद विकत घेतात आणि त्याच्यानंतर भाडेकरू म्हणून ते म्हणजे भाड्याचा एक हे असावा म्हणून एक भाडेकरू ठेवतात. भाडेकरू, कायदा आणि सोसायटी ह्याच्यामध्ये सुद्धा काही नियम आहेत. तर हे नियम नेमके काय आहेत? की ज्या वेळेला ह्या गृहनिर्माण संस्थेतल्या सदनिकेमध्ये ज्या वेळेला एखादा घर आपण भाड्याने देतो तर त्यावेळेला कुठेही असं कायदा म्हणत नाही की तुम्ही सोसायटीची परमिशन घ्या, परंतु सोसायटीला इंटिमेट करणं किंवा सोसायटीला सांगणं हे फार महत्वाचं असतं की आताचं जे वातावरण आपण बघतो की तुमच्या सोसायटीमध्ये तुम्ही कोणाला ठेवताय, कोण व्यक्ती आहे, तिथे कुठेही रिस्ट्रिक्शन नाही की तुम्ही घर भाड्याने कोणाला द्यायचं, तिथे कुठलाही कायदेशीररित्या बंद नाहीये, परंतु ते सोसायटीला कळवणं फार महत्वाचं असतं. आणि तुमच्या मेंटेनन्सच्या 10%
चार्जेस आहे सोसायटीला तुम्हाला पे करणं फार महत्वाचं असतं. दुसरं की ज्या वेळेला हा टेनंट येतो तर त्यावेळेला मुळात तुमच्या सोसायटीमध्ये पार्किंगच्या समस्या असतात की तुम्ही जे मूळ ओरिजिनल मालक असतात, ज्यांच्या सदनिका असतात आणि सोसायटीमध्ये जागा कमी असते आणि मग ज्या वेळेला नवीन येणारा भाडेकरू असतो तो म्हणतो मला पण त्या जागेमध्ये मला जागा पाहिजे. तर पहिला अधिकार हा ओरिजिनल जे मालक आहेत, जे फ्लॅट ओनर आहेत त्यांना येतो आणि नंतरचा उरलेला भाग आहे तो टेनंटला लागू होतो. पण त्याला तुम्ही पार्किंगची सोय करून द्यायची की नाही द्यायची हाही मुद्दा महत्वाचा आहे. परंतु जर आपण इतर गोष्टी लक्षात घेतल्या, तुमच्या सोसायटीमध्ये जागा भरपूर प्रमाणात असेल तर तुम्ही ती व्यवस्थाही त्यांना करून देणं फार महत्वाचं असतं. एखादा सभासदांनी जर भाडेकरू ठेवला तर त्या भाडेकरूच्या एकंदर वागण्या बोलण्यावरनं किंवा त्याला तो जर असहकाराने वागत असेल तर सोसायटीच्या कमिटीला तो हक्क असतो का की हे नाकारण्याचा किंवा काय आहे ती तक्रार त्या मूळ सभासदापर्यंत पोहोचवण्याचा? हो, की ज्या वेळेला तो टेनंट येतो तर त्यामुळे अनेक समस्या काही वेळेला आपल्या लक्षात येतात. की एक उदाहरण घेऊया की समजा त्याला एखादी अँटिना डिश लावायची, तो परमिशन न घेताच तसाच टेरेसवर जातो, ती डिश लावून मोकळा होतो, सोसायटीला इंटिमेशन नसतं. टेनंट हे करू शकत नाही. ते जर त्याला करायचं असेल तर त्यांनी ज्याच्याकडनं फ्लॅट विकत घेतलेला आहे त्याला आधी सांगून त्या व्यक्तीने सोसायटीची परमिशन घेऊन पुढचे अधिकार करायचे असतात. काही वेळेला बॅचलर्सचा जे त्या भाडेकरू म्हणून राहत असतात त्यांचा ग्रुप येतो, रात्री बेरात्री पार्ट्या, आवाज, नॉईज पोल्युशन होत असतं, ते करू शकत नाही. त्यामुळे सोसायटी जर एखादं बेकायदेशीरित्या किंवा इलिगली काम जर एखादा टेनंट करत असेल तर सोसायटीच्या मॅनेजमेंट कमिटीला पूर्णपणे अधिकार आहे त्याच्यामध्ये इंटरफेअर करण्याचा. बरोबर. मुरलीधर शिंदे आपल्याशी बोलतायत, पुण्याहून बोलतायत, ते बघूया काय म्हणतात. माझा प्रश्न असा आहे, माझा फ्लॅट मुंबईला आहे पण माझ्या सारख्या बदल्या होत होत्या त्यावेळेला मला मेंटेनन्स चार्ज देता आले नाही. हॅलो, हा आपला प्रश्न जरा परत विचारा. तर मला ते मेंटेनन्स व्यवस्थित वेळेवर भरता आलेलं नाहीये. हॅलो, हा बोला. हा, मी मुरलीधर शिंदे पुण्याहून बोलतोय आणि माझा मुंबईला फ्लॅट आहे पण माझ्या नोकरीनिमित्त सारख्या बदल्या होत गेल्या आणि मला ते मेंटेनन्स व्यवस्थित भरता आलं नाही, म्हणजे रेग्युलर भरता आलं नाही. पण सोसायटीने 21% दरवेळेला त्या इंटरेस्टवर इंटरेस्ट लावलेला आहे, तो तसा लावता येतो का? मुळात असं आहे की मेंटेनन्स त्याला इंटरेस्ट हा पार्ट आपण म्हणू शकत नाही, पण मेंटेनन्स वेळेवर तुम्हाला हा भरायलाच पाहिजे आणि म्हणजे तुम्ही वर्षोनवर्ष तो खंडित ठेवू शकत नाही. तर त्यामुळे त्याच्यामध्ये पण किती इंटरेस्ट घ्यावा हे ठरवून दिलेला भाग आहे. तर ते बायलॉज मध्ये त्याचा उल्लेख आहे की जर एखाद्याचं मेंटेनन्स राहिलेलं असेल तर त्याला किती टक्क्याने त्याचं व्याज आकारण्यात यावं. बरोबर. आपण ज्याला म्हणतो की सिंकिंग फंड हा एक ना सोसायटीच्या सगळ्या कारभारातला महत्वाचा मुद्दा असतो. बऱ्याच सभासदांचं असं म्हणणं असतं की सिंकिंग फंड आहे ना, आत्ता रिपेअर निघाले, सिंकिंग फंडचे पैसे काढा आणि वापरा. तर त्याच्या संबंधी जागृती होणं खूप गरजेचं आहे. तर तुम्ही काय म्हणाल? सिंकिंग फंड म्हणजे ती अशा प्रकारची तिजोरी असते की ती फार महत्वाची असते. त्या सिंकिंग फंडचा वापर हा अतिशय इमर्जन्सी बेसिसवरच केला जातो. ते करत असताना मॅनेजमेंट कमिटीने तो कशासाठी करणार आहे हे डेप्युटी रजिस्ट्रारची म्हणजे उपनिबंधकांची परमिशन घेतल्याशिवाय त्या सिंकिंग फंडला तुम्हाला हात लावता येणार नाही. तुमचं मेजर रिपेअरिंग वर्क असेल, खूप मोठ्या प्रमाणात असेल, तुमचा सिंकिंग फंड तेवढा वाढलेला असेल तर तुम्ही असं गृहीत धरू शकत नाही की मी मॅनेजमेंट कमिटीमध्ये आहे आणि सिंकिंग फंड म्हणजे माझी प्रॉपर्टी आहे, तर तसं करता येणार नाही. बरोबर. ते आपत्कालीन गोष्टीसाठी इमर्जन्सी आपत्कालीन आहे आणि उपनिबंधकांना सांगितल्याशिवाय किंवा त्यांना पत्र देऊन त्यांचं हे केल्याशिवाय तुम्हाला त्याला अधिकाराने हात लावता येणार. आपण आज अनेक मुद्द्यांवरती चर्चा करतोय. चर्चेला सहज येणारा मुद्दा ऑडिटचा पण आहे. लेखापाल ज्याला आपण म्हणतो की हे ऑडिट होणं गरजेचं आहे. या ऑडिटमुळे त्याचे जे रिपोर्ट्स असतात ते सगळ्या सभासदांना वाटणंही गरजेचं आहे. जे आपण एजीएमच्या आधी एक नोटीस काढतो आणि त्याच्यावरती जर कोणाला काही शंका असतील, काही जर त्यांना काही त्या शंकांचं निरसन करून घ्यायचं असेल तर तिथेही तो त्यांचा हक्क बनतो. तर ह्याविषयी थोडंसं ऑडिट आणि वार्षिक सर्वसाधारण सभा ह्याचं फार महत्व आहे की नवीन कायद्याप्रमाणे वार्षिक सर्वसाधारण सभा पूर्वी कसं होतं की 14 ऑगस्ट पर्यंत तुम्ही जर तुम्हाला वार्षिक सर्वसाधारण सभा जर घेता आली नाही तर तुम्ही उपनिबंधकांची परमिशन घेऊन ती एक्सटेंड करू शकत होता किंवा पुढे ढकलून ती मीटिंग तुम्ही कंडक्ट करू शकत होता. परंतु ज्या वेळेला नवीन कायदा आला तर त्याला बंधनं घालून दिलेली आहे, कारण तुमची संस्था आहे, तुम्हीच ती चालवायची आहे. तर त्यामुळे त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की 30 सप्टेंबर
ही तुमची वार्षिक सर्वसाधारण सभेची डेट ही शेवटची आहे. त्याच्यापुढे तुम्हाला कुठलाही अधिकार नाही की तुम्ही उपनिबंधकांकडनं परमिशन त्याची मागू शकता. तसाच मुद्दा ऑडिटचा आलाय की तुमच्या एजेम मध्ये हे ऑडिट ज्यावेळेला ऑडिटर नेमणं किंवा ऑडिट होणं हे फार महत्वाचं असतं की तुम्हाला ती बॅलन्स शीट तयार करून ती तुमच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मांडून लोकांची अप्रुव्हल घेणं फार महत्वाचं असतं. आणि तसंच जर ते झालं नाही तोपर्यंत की 31 जुलैपर्यंत तुमचं जर ऑडिट संपूर्ण झालं नाही आणि ते तुम्हाला जर वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मांडता आलं नाही तर ती कमिटी बरखास्त होऊ शकते. जर त्याची तक्रार जर उपनिबंधकांकडे गेली तर ती कमिटी तुमची बरखास्त होऊ शकते. तसंच तुमच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ज्यावेळेला तुम्हाला तो ऑडिटर नेमायचा असतो तर तो गव्हर्नमेंटच्या पॅनलवरचाच असला पाहिजे, यालाही एक अट घातली गेलेली आहे. आणि 3 वर्षाचा कालावधी म्हणजे तुम्हाला 3 वर्षापर्यंतच तो ऑडिटर हे करू शकतो किंवा तुमचं ते ऑडिट करू शकतात. 3 वर्षापुढचं जर ऑडिट असेल तर ते तुम्हाला त्या ऑडिटरकडनं करून घेता येणार नाही. बरोबर. मोहिनी कुलकर्णी आपल्याशी बोलतात, ठाण्याहून बोलतात. बघूया काय म्हणतात. मॅडम, माझा ठाण्याला एक फ्लॅट आहे आणि त्याच्यामध्ये मी मुलीचं नॉमिनेशन केलेलं आहे. माझी ती एकुलती एक मुलगी आहे. तर अशा परिस्थितीमध्ये मला विल करणं आवश्यक आहे का की इतर लिगल हेअरचा काही प्रश्न नाही तर कसं काय करणं योग्य होईल? नाही, जरी आपली एक मुलगी किंवा एक मुलगा जरी असला, आता तुमच्या विषयामध्ये जर हे करायचं तर तुमची एक मुलगी आहे, जरी ती एक मुलगी असली तरी भविष्यामध्ये समजा अशी काही एखादी गोष्ट घडली की कोणीतरी चॅलेंज केलं की नाही आम्ही पण लिगल आहोत किंवा ह्या माझ्या मावशी होत्या, ह्या माझ्या काकू आहेत किंवा माझ्या ह्या कोणीतरी आत्या आहेत आणि यांनी मला लहानपणापासून सांभाळलेलं आहे आणि माझाही अधिकार आहे, ह्या असं बोलल्या होत्या तसं बोलल्या होत्या, तर ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स होऊ नये म्हणून तुम्ही जर बिल केलं तर ते इतकं सुटसुटीत होईल की तुमच्या पश्चात तुमच्या मुलीला पूर्णपणे 100% अधिकार तिला तो मिळू शकेल. हे सगळं करत असताना जर आता कार्यकारिणीचा आपण विचार करतोय, मॅनेजिंग कमिटी असते ती काहीतरी काम बघत असते त्या सगळ्या सोसायटीचं. हल्ली कुणालाही वेळ नसतो की मॅनेजिंग कमिटीमध्ये आपला वेळ, कारण ते सगळ्या पोस्ट ज्या असतात त्या मादद असतात, ज्याला आपण म्हणतो की त्या ऑनररी असतात नाही का. तर आपल्या वेळ बाजूला टाकून ह्या सगळ्याच्या कटकटींमध्ये पडणं, त्यामुळे हल्ली कुठलाच सभासद हे आपणहून घ्यायला तयार नसतो. तर अशा वेळेला त्या सोसायटीचं भवितव्य काय असेल? याच्यामध्ये पण 2 मुद्दे येतात की ज्यावेळेला 97 घटना दुरुस्तीने काय सांगितलेलं आहे तिथे त्यांनी थोडासा मेंबरचा खुलासा केलेला आहे की तुमचा नॉमिनल मेंबर, ऍक्टिव्ह मेंबर आणि मॅनेजमेंट कमिटी, की तुमचा नॉमिनल मेंबर म्हणजे की पत्रव्यवहार कोणाच्या नावाने करावे, आणखी इतर काही गोष्टी असतील त्या कोणाच्या नावाने करावे, म्हणजे आता जसं भाडोत्री की जो टेनंट राहिलेला आहे आणि एखादं पत्र किंवा मेंटेनन्सचं बिल द्यायचं तर त्याच्या नावाने तुम्ही नॉमिनल मेंबर म्हणून त्याला तुम्ही घेऊ शकता. ऍक्टिव्ह मेंबर म्हणजे काय की ज्या वेळेला मॅनेजमेंट कमिटीच्या ज्या मीटिंग्स तुमच्या होतात, एजीएम वगैरे, तर पुढच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये जर त्या ऍक्टिव्ह मेंबरनी त्याचा सहभाग घेतला नाही तर त्याची मेंबरशिप जाऊ शकते ऍक्टिव्ह मेंबर म्हणून. तसाच मुद्दा आहे मॅनेजमेंट कमिटीचा की लोकांनी जर त्याच्यामध्ये सहभाग दिला नाही, तुमच्या समस्यांमध्ये जर तुम्ही जर भाग घेतला नाही किंवा तुमच्या मॅनेजमेंट कमिटीची बांधणी जर तुम्ही केली नाही तर तुमचं घर, तुमची संस्था चालवणार कोण? म्हणूनच 97 घटना दुरुस्तीने काय सांगितलेलं आहे की सहकार कायदा म्हणजे सहकाराने तुमच्या घराची समस्या आहे तर तुम्ही तुमचे आई वडील आपले अधिकार सोडून निघून जातात का? जसे तुमचे अधिकार आहेत तसे तुमची कर्तव्य आहेत. तर त्यामुळे मॅनेजमेंट कमिटीमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा ही इच्छा आहे. म्हणूनच त्यांनी एक लिमिटेशन्स, एक मर्यादा 97 घटना दुरुस्तीमध्ये घालून दिलेली आहे की पूर्वी 6 जणांची कमिटी एक ठराविक मर्यादेसाठी असायची, तर आता 100 लोकांच्या सदस्यांमध्ये 11 जणांची कमिटी, 200 लोकांची समिती सदस्य असतील तर तिथे 13 जणांची, अशा पद्धतीने ती वाढवलेली आहे. आणि तुम्ही जर तुमच्या सोसायटीमध्ये ऑपोजिशनमध्ये बरेच जण तयार असतात, मॅनेजमेंट कमिटीने काम केलं नाही ते बोलायला तयार असतात, परंतु तुम्ही त्या जागेवर बसा, ते प्रॉब्लेम्स होऊ नये हा विचार करा आणि मॅनेजमेंट कमिटीमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घेऊन सहकाराने आपली संस्था चालवा. सहकार आणि सहभाग हा जो भाग असतो त्याच्यामध्ये बरेच वेळेला कर्तव्य आणि हक्क असं जे असतं ना, कर्तव्यांच्या मध्ये मी जर सभासद असीन तर पूर्ण सभेमध्ये जेवढ्या मला शक्य आहेत तेवढ्या ज्या सभा घेतल्या जातात त्या सभांना हजेरी लावण्याची सुद्धा गरज आहे. ही एक नितांत कर्तव्याची बाब आहे. तर हे बऱ्याच ठिकाणी होताना दिसत नाही. तुम्ही जर सभा घेतलीत तर त्याची जर तुम्ही हजेरी बघितलीत तर गैरहजरच लोक जास्ती असतात. तर ह्या दृष्टीने ह्या दोन्हीकडे सहकार्य असावं, असं काही बंधनकारक करणं गरजेचं आहे का आणि असं झालंय का? बंधनकारक आहेच याच्यामध्ये की जो सदस्य तुमच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला जर हजर राहिला नाही आणि त्यावेळेला तिथे जे रेझोल्युशन्स पास होतात, मग ते कुठलेही असू दे,
मग ते तुमच्या सिक्युरिटीच्या दृष्टीने असू दे, ते तुमच्या मेंटेनन्सच्या दृष्टीने असू दे, किंवा तुमचे स्वीपर्स वगैरे असतील, किंवा आणखीन काही मेजर असतील. तर वार्षिक सर्वसाधारणमध्ये जेव्हा काही योग्य रेझोल्युशन पास होतात आणि ज्या वेळेला जर तो मेंबर तिथे हजर नसेल आणि त्याच्यानंतर लक्षात आलं की ड्राफ्ट मिनिट्स वाटल्यानंतर की अरे हा मुद्दा कसा काय घेतला गेला आणि माझं आता याला ऑब्जेक्शन आहे, तर ते ऑब्जेक्शन तो रेज करू शकत नाही. हा एक महत्वाचा मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की वार्षिक सर्वसाधारण म्हणजे पुढच्या 5 वर्षाच्या ज्या वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहेत त्या सभेमध्ये एकदाही तुमची हजेरी लागली नाही तर तुमची ती मेंबरशिप पण बाद होऊ शकते. बरोबर आहे. हा एक चांगला चाप आहे. बाबासाहेब महाजन आपल्याशी बोलतायत आणि ते चुनाभट्टीहून बोलतायत. बघूया काय म्हणतात. हॅलो, बोला. प्रश्न विचारू का? हा बोला. मॅडम, 1964 साली मी एक रेंटलवर रूम घेतली नवी. घेताना त्यावेळेला इमोशनल 64ची गोष्ट असली म्हणजे वडील होते, मोठे भाऊ होते, तर मला फ्लॅट घ्यायचा होता. म्हणताना मी मोठ्या भावाच्या नावावर रजिस्ट्रेशन करायला सांगितले त्या मालकाला. खरं म्हणजे ती माझ्या मिसेसच्या नावावर किंवा माझ्या नावावर करायला पाहिजे होती, पण मी आपलं इमोशनल होऊन मोठ्या भावाच्या नावावर केली. आता 21 वर्ष गेल्यानंतर मी परत त्या रूम बद्दल विचारायला गेलो तर त्यांची मुलं आणि ते माझा भाऊ तरी वारले. जाताना तिने एक हे केलं, विल करून गेले की मला परत द्यायला हरकत नाही. ते मुलांना दाखवलं तर मुलं म्हणतात की आम्ही मानत नाही आणि मी ते इतर आम्ही सोडणार नाही. तर ह्याच्यासाठी काय कायदेशीर कारवाई करता येईल का? म्हणजे हा सहकारी कायद्यामध्ये असू दे किंवा तुमचा हा चाळी किंवा इतर प्रायव्हेट ह्याचा मुद्दा असू दे, परंतु विल तुमच्याकडे आहे. त्यामुळे विल असल्यामुळे तुमच्याकडे कायद्याची जमेची बाजू आहे, तर तुम्ही न्यायालयामध्ये याची दाद मागू शकता. महत्वाचं त्याला तुम्ही चॅलेंज करू शकता. चॅलेंज करणं म्हणण्यापेक्षा त्या तुम्ही जरी नावावर करून दिलेला आहे तर मुळात पहिली गोष्ट असं आहे की तुमच्या वडिलांची जागा होती, तुमच्या वडिलांनी तुमच्या नावावर करून दिली, परंतु एक लक्षात घ्या, मी जरी म्हटलं चॅलेंज करून देता येईल, परंतु तुमच्या वडिलांनी तुमच्या नावावर केली गेली, ती तुमच्या नावावर झाल्यानंतर तुम्ही तो अधिकार त्यांना दिलेला आहे. त्यामुळे तुमचे अधिकार खरं तर संपलेले आहेत. त्याच्यामध्ये बरेच वेळेला प्रोबेट ह्या शब्दाचा अर्थ पण कळत नाही आणि तो महत्वाचा मुद्दा खूप ठरू शकतो. तर त्या प्रोबेट म्हणजे नेमकं म्हणजे कसं असतं की आता साधारण आपण जेव्हा विल तयार करतो तर काही वेळेला आपण एक साधं विल तयार करतो की बाबा पुढे भविष्यामध्ये माझा प्रॉब्लेम काही होऊ नये म्हणून मग मी एका साध्या पेपरवर पण ते करू शकतो, 2 विटनेस डॉक्टर्स वगैरे घेऊन, किंवा मी 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर करून घेतो. ज्या वेळेला हे विल माझं तयार केलेलं असतं तर त्याला कुठेतरी कायद्याची बंधनं असावी किंवा कुठेतरी कायद्याचा हा शिक्कामोर्तब त्याच्यावर असावा, म्हणून त्याला ते रजिस्टर करणं फार महत्वाचं असतं. ते रजिस्टर करणंच म्हणजे एक प्रकारचं ते प्रोबेट आहे की त्याला म्हणजे पुढे कितीही झालं तरी त्याला ते चॅलेंज करता येत नाही. परंतु ते विल जर समजा प्रोबेट जरी झालं असेल आणि तुम्हाला ते विल परत चेंज करायचं असेल तर ते तुम्ही जो मूळ विल करणार आहे ते करू शकतात. प्रोबेटची एक कॉपी सोसायटीला देणं गरजेचं आहे का? तसे बंधनकारक नाही, पण मॅनेजमेंट कमिटी जर विश्वासाची असेल आणि तुम्हाला असं वाटतंय की हे कुठेही लीक होणार नाही, ओपन होणार नाही, तर ते तुम्ही देऊ शकता, पण त्याला बंधनकारक नाही. बरोबर आहे. जेव्हा आपण 97व्या घटना दुरुस्तीच्या बद्दल बोलतोय तर ह्याचे काही फायदे आहेत आणि काही तोटे पण आहेत, तर ह्याच्याबद्दल थोडंसं सांगू शकाल? आता फायदे जर म्हणाल तर आपण एक असोसिएट मेंबरशिपचा जो मुद्दा महत्वाचा आलेला आहे तर तिथे त्यांनी काय सांगितलेलं आहे की तुम्ही 10% प्रॉपर्टीचा शेअर तुम्हाला ज्याला असोसिएट मेंबर करायचंय त्याच्या नावावर करावा, त्याची स्टॅम्प ड्युटी भरावी, तरच तो असोसिएट मेंबर होऊ शकतो. परंतु आपण बऱ्याचशा सोसायट्यांमध्ये बघतो की सिनियर सिटीजन असतात आणि ते सिनियर सिटीजन असल्यामुळे त्यांना ते शक्य नसतं की प्रत्येक मीटिंग अटेंड करणं किंवा प्रत्येक इलेक्शन्स कंटेस्ट करणं किंवा त्या हरहुन्नरीने त्यांनी ती कामं करणं. मग त्या वेळेला असा मार्ग घेतात की माझा मुलगा किंवा मुलगी जर त्यांनी ह्या सोसायटीच्या ह्याच्यामध्ये सहभाग घेतला तर आमची कामं तेवढी कमी होते. परंतु जर हा मुद्दा पुढे आला की 10% शेअर देणं, पुढे त्यांच्या मनात भीती असते की मला पुढे माझा 10% शेअर दिल्यानंतर माझे अधिकार कितपत राहतील. तर हा 97वी घटना दुरुस्तीमध्ये आमच्या दृष्टीने तरी असोसिएट मेंबरशिपचा मुद्दा थोडासा कठीण वाटतो आम्हाला, की पूर्वी जसं होतं 10th चा फॉर्म भरून 100 रुपये घेऊन तो तिथल्या तिथे होत होता, तर ते तसं नाही. काही अधिकार हे पोलिसांना पण दिले गेलेले आहेत की तुमच्या समजा एखादं ऑडिट झालेलं नाहीये, ते ऑडिट झालं नाही, एजेमध्ये त्याचा मुद्दा आला नाही, ते ऑडिट न झाल्यामुळे तुम्हाला सोसायटीमध्ये चाललेले कुठलेही हिशोब कळले नाही, तर ती कंप्लेंट तुम्ही डेप्युटी रजिस्ट्रारकडे करून पोलीसकडे पण करू शकता की ज्याच्यामुळे तुमचे सगळे अकाउंट सीज होऊ शकतात. तर पोलिसांचे अधिकार ह्याच्यामध्ये खूप महत्वाचे आलेले, ते बऱ्याच लोकांना हे माहीत नाहीये. पोलिसांच्याकडे तुम्ही गेलात ना तर त्यांचं एक उत्तर असतं की तुम्ही हे सिव्हिल मॅटर आहे किंवा हे आपल्या आपल्यात तुम्ही संपवा. तर ह्याच्या वेळेला मग नेमकं काय करायचं?
परंतु आता जसं मी म्हटलं की जसं ऑडिटचा मुद्दा आला तिथे पोलिसांची भूमिका महत्वाची केलेली आहे. परंतु ह्याच्यामध्ये आता असं आहे की असे बरेच विषय आहेत त्याच्यामध्ये तुम्ही पोलिसांची मदत घेऊ शकता. मी तुम्हाला एक वार्षिक सर्वसाधारण सभेचा एक मुद्दा महत्वाचा सांगते. तुम्हाला असं जर वाटत असेल की माझ्या सोसायटीमध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा घेताना भरपूर गोंधळ होणार आहे, तिथे युद्धभूमी तयार होणार आहे आणि लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन ही खंडित होणारच आहे, हाताबाहेर जाणार आहे, तर त्यावेळेला तुम्ही पोलिसांना, जवळच्या पोलिसांना एक ऍप्लिकेशन देऊ शकता, अर्ज देऊ शकता आणि तुम्ही एका पोलीस कॉन्स्टेबल किंवा पोलिसांची मदत मागू शकता की ते पोलीस तुमच्या सोसायटीच्या आतमध्ये येऊन बसणार नाही पण बाहेर नक्की बसून राहतील की जेणेकरून त्या धाकाने का होईना पण तुमची मीटिंग सुरळीत चालू शकते आणि त्याला कुठलाही चार्ज त्याचा नसतो. महत्वाचे मुद्दे आज आपण बरेचसे घेतलेले आहेत की ज्याच्यामुळे सभासद निदान एक डोळसपणाने बघू शकतील की आपले हक्क काय आहेत, आपली कर्तव्य काय आहेत आणि जी सहकार्याच्या दृष्टीने ही संस्था निर्माण केली गेली त्याचा आपण कुठेतरी सगळेच एक सुशिक्षित आणि सुजाण नागरिक म्हणून त्याचा उपयोग करतोय. आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला खूप अशा क्लिष्ट पण जिव्हाळ्याच्या अशा विषयावरती खूप छान सांगितलं. त्याच्याबद्दल सखी सह्याद्रीतर्फे मी तुमचे अगदी मनापासून आभार मानते. धन्यवाद.